मस्त खमंग तोंडल्याची भाजी आणि ज्वारीची भाकरी। मी तर नेहमी माझ्या मुलांसाठी चांगली बनवत असते। सुंठ आणि इलायची युक्त चहा तयार आहे। अच्छा, मैत्रिणीची पापड लाटायला गेले आजी। ए राजा केले बेटा, हा घे। पक्ष्यांना त्या साईडची सवय लागलेली आहे। कावळे तर मी आले की लगेच याचे पाणी प्यायला। हरे कृष्ण मैत्रिणो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं। सकाळचे 8:30 वाजले आहेत आता आणि आज मला उठायला थोडासा उशीर झाला, त्याच्यामुळे मी अगोदर दादूसाठी डब्बा बनवत आहे। या इथे मी मेथीची भाजी बनवत आहे। मस्त मिरची आणि लसूण वाटलेला आहे, तेलामध्ये परतत आहे। आणि आता ही गेली मेथीची भाजी। दे दू खाना। ठीक ठीक ठीक। दादूसाठी मी डब्बा बनवला लवकर आणि तो म्हणतो मी आता डब्बा नाही घेऊन जाणार, मी एक चपाती आणि भाजी खाऊन जातो। म्हणजे ठीक आहे, खाऊन जा, कोणी तिला जेवायला देते आता। बस बस। ही काय चपाती, मस्त मस्त गरमागरम चपाती। नाही भूक, फोंडीची तब्येत थोडीशी आज पण खराब आहे। दादूसाठी मस्त तूप लावलेली चपाती आणि मेथीची भाजी देत आहे। हे काय मी ठेवलेलं आहे, तू रोल बनव। ये इकडं, दादूला खूप उशीर झालेला आहे। ए राजा केले बेटा, हा घे खा बघ, पंख्याखाली थंड होऊन जाईल। आज पेपर आहे दादूचा, चांगला लिही पेपर, ठीक है? क्या लिखेगे पेपर में? हाँ जी, घ्या डब्बा घ्या फोंड जी। उशीर झाला, क्या करे, आओ जाओ। माझा सगळा स्वयंपाक झालेला आहे आता आणि आता जेवण करायचं आहे। पण जेवण करायच्या अगोदर टेरेसवरती जाऊन येते, कारण सकाळपासून टेरेसवरती गेलेच नाही। पक्ष्यांसाठी थोडंसं जल आणि हे थोडंसं तांदूळ ठेवून येते। कान्हा ओ कान्हा छेड दे मुरलिया। बापरे, खूप ऊन पडलेलं आहे। पाणी ठेवायचं भांडं अगोदर इथं होतं आणि आता मागच्या बाजूला ठेवलं गेलेलं आहे, इकडं ठेवलं आहे। बाबा खूप ऊन वाढलेलं आहे, पक्ष्यांना त्या साईडची सवय लागलेली आहे। आता इकडे येतात की नाही काय माहित, भरपूर पाणी झालेलं आहे। पक्ष्यांना अगोदर ह्या साईडची सवय होती, आता त्या साईडला येतात की नाही काय माहित। कावळे तर मी आले की लगेच याचे पाणी प्यायला, आता बघू तिकडे येतात की नाही। आता थांबण्याला वेळ नाही मला। म्हणा चल जेवण करायला बाबू, चलो। म्हणा आज घरीच आहे। किती दिवस घरी आहे बाळा तू? किती दिवस घरी आहे? 2-3 दिवस घरी आहे ना तू? नाराज आहे म्हणा, माझ्यावरती नाराज आहे। नाराज नको राजा, फायनल एक्झामची प्रॅक्टिकल सुरू आहे मनाची, त्याच्यामुळे आता 2-3 दिवस त्याला सुट्ट्या आहेत। मग आता हा माझ्याबरोबर घरीच आहे, टाइमपास करायला, कामं करायला। म्हणे सकाळपासून खूप कामं केलेली आहेत, तशी पाणी घेऊन आलेलं आहे, घर झाडू मारलेलं आहे। ठीक आहे बच्चा, हे आहे मनाचं ताट, फ्लावर, मेथीची भाजी, चपाती, गाजराचा हलवा। मी पण या जेवण करायला गाजराचा हलवा दिलेला आहे माझ्या मैत्रिणीने, त्याचा आम्ही आस्वाद घेत आहोत। विमान सारखी जात असतात, त्याच्यामुळे आवाज येतो विमानाचा अधूनमधून। स्वादिष्ट भोजन झालेला आहे आणि माझ्या मनाची कुठं जाण्याची तयारी चालू आहे। बाबू कुठं चाललास राजा? का बाबू? आम्ही 4 जण एका मागा एक आहे। हा पेपर मध्ये। हा मग प्रॅक्टिकलच्या। अच्छा, तो हम कुछ प्लान कर रहे हैं। काय 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 प्लॅन चालू आहे? हा हा मनाच्या डोक्यामध्ये काय प्लॅन चालू आहे? काय नाही सांग 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 सांग। अरे राम, अर्धा अभ्यास मना करणार, अर्धा त्याचा मित्र करणार, अर्धा त्याचा पुढचा मित्र। अरे असं नसतं, त्याच्या पुढचा मित्र। असं नसतं करायचं राजा, अभ्यास कर खूप। हा मित्राच्या घरी चाललेला आहे अभ्यासाला। याचे मित्र इथंच राहतात रूम वरती। हा म्हणाला की मी पण जातो त्यांच्यावर अभ्यास करतो। म्हणलं ठीक आहे जा। घरातलं तर त्याला झाडू मारलेला आहे, थोडंसं राहिलेलं आहे बेडरूम। मी का चाललोय, सिंपल मोरा मॅच होतो, सगळे अभ्यास करताना दिसले ना, मग आपल्याला पण अभ्यास करू शकतो। अच्छा, घरात काय? घरात कसं मग आज
5 मिनिटं अभ्यास करणार परत लगेच मोबाईल घेणार असं नको वाटतं. अच्छा ठीक आहे. मला आता फायनल परीक्षा चालू झालेली आहे प्रॅक्टिकलची. ते कसं वाटतं की असं मनात न वाटतं की अरे 5 मिनिटं अभ्यास केलाय अजून करू 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 म्हणत म्हणत करतच नाही. तिथं कसं सगळे अभ्यास करताना दिसलं मग आपल्याला लाज वाटते. अरे केलंच पाहिजे केलंच पाहिजे काहीतरी वाटतं म्हणाला. मित्र करतात आणि मी एकटा मोबाईल चालवतोय बरोबर ना. ठीक आहे बेटा जाके आना तुला बेटा. माहितीये मी काय करतो. रात्री किती वेळ केला अभ्यास? रात्री किती वेळ केला? अर्धा तास. फक्त अर्धा तास. दादूशी याने भांडण केलं की मला अभ्यास करायचा मी लाईट चालूच ठेवणार लाईट चालू ठेवणार. आणि किती वेळ केला? फक्त अर्धा तास. अरे पण ते जे मी अर्धा तास करतो ते माझं प्रोडक्टिव्ह असतं. प्रोडक्टिव्ह करतो ते लक्षात तरी राहतं. ठीक आहे बेटा. असं 4 तास बसणं एका जागेवर ते तसलं. दुपारी ये जेवण करायला. 13 तारखेला ना प्रॅक्टिकल. ठीक भीक लागला तुझ्या कपड्यांचं तरी पण तुला पप्पाचे दादूचे आवडतात कपडे. चप्पलच माझे. हा ठीक आहे दुपारी ये जेवण करायला बाबा. पुढे कपडे नको घेऊ. नाही जास्त कपडे तू पण घालशील ना. ठीक आहे दुपारी जेवायला ये बाळा. ठीक आहे. लॅपटॉप व्यवस्थित नाही. म्हणा मित्राच्या घरी गेल्यानंतर मी 1 तासभर फोन चालवलेला आहे. आज चक्क आज खूप वेळ झालेला आहे. मला आता कसं तरी वाटते कामं तशीच पडलेली आहेत. आता पटपट कामं करून घेते. आणि इथं मी दूध गरम करायला ठेवलेलं. कालचं 2 लिटर दूध खराब झालेलं आहे बघा फुटलेलं आहे असं. आता या दुधाचं काय करायचं फुंडेजींना कळलं ना खूप ओरडत बसतील. आणि काल आम्ही आमच्या दुसऱ्या घरी गेल्यामुळं पनीर बनवायचं राहिल्यानंतर मी काल पनीर बनवणार होते. दही पण नाही केलं त्याचं तर असं वाया गेलेलं आहे. खूप वाईट वाटतं आहे. आता दुधापासून काहीतरी स्वीट पदार्थ बनवते पुढे ते खाली नंतर ओरडत बसतील. चक्क 1.5 तासानंतर माझ्या घरातली सगळी कामं झालेली आहेत आणि कपडे सुद्धा मशीन लावलेले आहेत. गरमीमुळे चेहऱ्याचा घाम आलेला आहे. फुटलेलं दूध मी इथे शिजायला ठेवलेलं आहे. याच्यावरचं पाणी काढून फेकलेलं आहे मी आणि याच्यामध्ये साखर टाकलेली तर हे साखरेचं पाणी तयार झालेलं आहे असं. आणि हे पाणी आटल्यानंतर एक गोड पदार्थ तयार होईल. माझ्या निष्काळजीपणामुळे हे दूध फाटलेलं आहे. काल 2 लिटर गिर गाईचं दूध आलेलं गरम केल्यानंतर मी अर्ध दूध फ्रीजमध्ये ठेवायला पाहिजे होतं आणि अर्ध्या दुधाचं पनीर बनवायला पाहिजे होतं पण ते न करता आम्ही आमच्या दुसऱ्या घरी गेलो आणि त्यामुळे हे दूध तसंच राहिलं. तसंही गरमी दिवस आहेत आणि गाईचं दूध थोडंसं नाजूक असतं त्यामुळे ते फाटलेलं आहे. आता फोंडेजी आल्यानंतर खातील हा गोड पदार्थ. मी आता थोडा वेळ आराम करते. खूप काम करून थकलेली आहे. तुम्ही जेवला का आजी? हा आजीने मला आवाजला जाता येता. पापड लाटायला गेलेल्या. अच्छा मैत्रिणीची पापड लाटायला गेलेल्या आजी. ठीक आहे घ्या जेवण करून उशीर झाला. सायंकाळचे 5 वाजलेले आहेत. आता दुपारी थोडा वेळ मी आराम केला आणि आता चिरंजीव आराम करत आहेत. ज्येष्ठ चिरंजीव इकडे आराम करत आहेत आणि कनिष्ठ चिरंजीव इकडे आराम करत आहेत. आराम मस्त चाललेला आहे आणि 2 जणांनी जेवण केलेलं आहे आणि असा पसारा ठेवलेला आहे खाली. इथं टरबूज चिरून खाल्लेला आहे दोघांनी. माठातलं पाणी अजिबात पिऊ नाही वाटत कारण खूप बर्फासारखं थंड आहे आणि मला पुन्हा सर्दीचा त्रास व्हायला लागलेला आहे. आज तर नाक पण गळत होतं. आमच्या पूर्ण घराला जवळजवळ जानेवारीपासून सर्दीचा त्रास होतोय. मला आता पुन्हा एकदा त्रास व्हायला लागला सर्दीचा. फोंडेजींना सुद्धा आहे. थोडंसं सुंठीचा चहा बनवून पिते. बापरे दुपारी बनवलेला स्वीट पदार्थ तसाच आहे. दोघांनी अजिबात उघडून सुद्धा पाहिलं नाही. क्या करे भगवान कधी होत नाही माझ्या हातून असं आणि आज नुकसान झालेलं आहे. सुंठ आणि इलायची युक्त चहा तयार आहे. आता गॅस बंद करते. हे शोधून घेते या कपामध्ये. छान बनलाय चहा. सायंकाळचे 6:45 वाजले आहेत आता आणि मी संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी करत आहे. इथं भेंडी आणि तोंडले आहेत. दोन्हीपैकी एक भाजी बनवते. कुठली भाजी बनवू तू? तोंडलं कारण की सकाळी चांगली भाजी पाहिजे. सकाळी म्हणजे सकाळी भेंडी बनायची दादूची इच्छा आहे. तोंडल्याची भाजी बनवायची. ठीक आहे आता तोंडल्याची भाजी बनवते आणि भाकरी. तोपर्यंत तू भगवंतासमोर दिवा लावून घे पूजापाठ कर. दादू आता सायंकाळची पूजा करत आहे.
मी आता तोंडल्याची भाजी बनवत आहे. दादू बोलला की मगाशी मी जेवण करणार आहे आणि आता बोलतो मी नाही जेवण करणार आहे. मी सुद्धा जेवण नाही करणार आहे. मणा आणि फोडणीचे जेवण करणार आहे. सकाळच्या 2 चपात्या आहेत शिल्लक आणि आता फोडणीसाठी फक्त 1 भाकरी बनवणार आहे. तू काय जेवणार आहे? हा का? तोंडल्याची भाजी बनवताना तोंडली खूप बारीक चिरावी लागतात, नाहीतर लवकर शिजत नाही. छान बघा किती पातळ चिरलेली आहे. मस्त मसाला वाटलेला आहे, खोबरं आणि अद्रक. राम राम जय राजा राम, राम राम जय सीताराम. रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम. सुंदर विग्रह निगशा. हाँ जी वडाकम, स्वागत आहे आपका. आज लवकर आलेले आहेत 8:30 वाजता. कशा आहात तुम्ही? अरे सुकलेले आहात, डोकं दुखते. आराम करा, चला जेवण करा. भाजी पण आणलेली आहे फोंडजीने, चवळीची भाजी. अहो भेंडी होती ना फोंडजी, सकाळी बनवायची आहे. भेंडी होती, आप क्यों लेके आए फिर से भेंडी? ठीक आहे. कुठला क्वेश्चन विचारलेला? व्हॉट इज मोटिवेशन अँड टाइप्स ऑफ मोटिवेशन? एक्झामला कुठला पेपर होता? मॅनेजमेंट. अच्छा, चांगलं लिहिलं का? अरे व्हॉट इज मोटिवेशन, टाइप्स ऑफ मोटिवेशन काय असतं? काय असतं? काय असतं? फोडणीसाठी 1 भाकरी बनवलेली आहे मोठी आणि इथं तोंडल्याची भाजी पण तयार आहे. मस्त मस्त खमंग तोंडल्याची भाजी आणि ज्वारीची भाकरी. आज फोंडजींचं जेवण आहे आणि मणाच तोंडल्याची भाजी आणि चपाती. सकाळी चपाती छान तूप लावून गरम केलेली आहे मणासाठी. कशी बनली तोंडल्याची भाजी? खारट. अरे राम, मीठ जास्त झालं. खूप खारट झाली का? भाजी छान आहे पण खारट आहे. आता काय करता येईल फोंडीचे तेल? खाते तरी खारट झाली. हा, थोडस मीठ जास्त झालेलं. मग आता जरा मिरची पावडर टाकू का याच्यामध्ये? छान झाली. हा, खालो खालो, एक दिवस खारट खावा. माझ्या हातचं मीठ आळणे नाहीये. काय तेल पण लय टाकलं, ठसकायच लागतंय. अरे राम, आज नुसती कंप्लेंटच आहे. आज कुछ अच्छी नाही भाजी. चांगली. हे ना फोंडजी ना माझी खूप फिरकी घेतात. इनको आदत है बहुत खराब. चला आता मी भाजी नीट करते. बायकोचं कौतुक करायचं नाही, बायको अजून चांगली चांगली भाजी बनवते म्हणून. अच्छा, म्हणून असं बोलता का? ठीक आहे, बनवा. मी तर नेहमी माझ्या मुलांसाठी चांगली बनवत असते. आणि माझ्यासाठी खारट? नाही 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 नाही, तुमच्यासाठी खारटच. खालो आप. चला आता मला भाजी तोडायची आहे सकाळसाठी. आता व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूया. तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.